हां, ओके. माझं नाव मानतेश पाटील. माझं गाव आहे म्हैसाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली. गेली 3 ते 4 वर्षे झाले MPSCची तयारी करतो आहे. त्यासाठी आम्ही पुण्यात या ठिकाणी एक मित्रांच्यामध्ये रूम करून राहतो आहे. त्यामध्ये आमचा शेड्यूल असं असतं की सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे आवरून एका तासाभराच्या कालावधीमध्ये आवरून निघणे, काहीतरी सकाळच्या नाश्ता करणे, चहा घेणे आणि त्यानंतर डायरेक्टली आम्ही लायब्ररीमध्ये जाणे. ठरवलेला असतो तो अभ्यास कंप्लीट करणे. संध्याकाळी पुन्हा 5च्या दरम्यान आम्ही चहासाठी येतो खाली. चहा वगैरे घेऊन एक अर्धा तासाचा गॅप घेतल्यानंतर पुन्हा 6च्या दरम्यान आम्ही पुन्हा लायब्ररीमध्ये जातो. त्यानंतर कंटिन्यू 8पर्यंत आमचा अभ्यास होतो. 8-8:30च्या दरम्यान पुन्हा आम्ही जेवणासाठी येतो. त्यानंतर 9-9:30ला जेव्हा आम्ही पुन्हा लायब्ररीत गेल्यानंतर 11 ते 12पर्यंत पुन्हा एक शेड्यूलमध्ये अभ्यास होतो. मग त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळी मॅक्झिमम आम्ही पेपर सोडवणे किंवा मग मॅथ्स रिजनिंगसारखा टॉपिक याचा अभ्यास करतो. त्यानंतर मग 12-12:30च्या दरम्यान झोपी जाऊन पुन्हा सकाळी 6:30-7 आमचं नेहमीचं शेड्यूल सुरू होतं. आम्ही आता पुण्यामध्ये नरेगाव या भागामध्ये राहतो. मुळात आम्ही ज्यावेळी पुण्यात पहिल्यांदा अभ्यासासाठी आलो त्यावेळी आम्ही सदाशिव पेठ आणि नवी पेठ या ठिकाणी राहिलो होतो. नंतर कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्ष आम्हाला पूर्णपणे पुण्यातून आम्ही घरीच अभ्यास केला. त्यानंतर घरून अभ्यास करताना सुद्धा काही गोष्टींचा प्रॉब्लेम असा व्हायचा की अवेलेबल स्टडी मटेरियल, बुक्स आणि काही वेळा फ्रीचा अभ्यास झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही मेन्स देत असतो त्यावेळी मेन्ससाठीच्या अवेलेबल गरजेचं असतं ते एक्स्ट्रा मार्गदर्शन किंवा ह्या गोष्टी आम्हाला तिथून नाही मिळू शकत होत्या. त्यामुळे आम्ही पुन्हा पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. आम्ही इथं एका रूममध्ये 4 जण राहतो. सगळेजण MPSCची तयारी करणारे आहेत. 2 जण टेक्निकलची करतात तर आम्ही बाकी सिव्हिल सर्व्हिसेस करतो. ह्याच अपार्टमेंटमध्ये आमच्या 3 रूम्स आहेत. एक ह्या ठिकाणी एक वरच्या मजल्यावर आहे आणि एक खालच्या मजल्यावर. एक 1 BHK आहे आणि 2 1 RK आहेत. असे टोटल मिळून आम्ही ह्या 3 रूममध्ये मिळून एक खालच्या रूममध्ये 7 जण राहतात, इथं 4 जण राहतो आणि वरती 3 जण राहतात. असे टोटल 14 जण ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो. आणि बऱ्यापैकी सगळे आम्ही एका एरियातने आणि अगोदरपासूनचे मित्र असलेलीच आहे. आणि फॅमिलीपासून दूर असताना सुद्धा असं वाटतं की फॅमिली आमच्यासोबतच आहे. ना पुण्यात यायचा न यायचा विचार करत असतानाच आम्हाला कळालं की पुण्याच्या बाहेर थोडं 10 किलोमीटर आपण बाजूला थांबलो तर आपला खर्च डायरेक्ट निम्म्यावर येऊ शकतो. इथं मेस भाडं किंवा रूम भाडं असेल, मेसचा खर्च असेल, लायब्ररीचा खर्च असेल, हा बऱ्यापैकी पूर्णपणे निम्म्यावरून जातो. आणि डेली आपलं ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ऑनलाईनसुद्धा मिळतात आणि ABC असेल किंवा सदाशिव पेठेतून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळं इथून बसला फक्त 20 रुपये तिकीट आहे. त्यानुसार आपण जाऊन कोणत्या गोष्टी हव्या नको त्या पटकन घेऊन येऊन पुन्हा आपलं बाकीचं शेड्यूल आपण अभ्यास करू शकतो. काही लोकांकडून बोललं जातं की MPSC UPSC करणाऱ्या मुलांच्यामुळं पुण्यात गर्दी वाढली. मध्ये एखादा काहीतरी इन्सिडेंट घडला होता, त्याच्यावर ते म्हणजे कोयत्याचा काहीतरी कोयता गँग हल्ला एका मुलीवर झाला होता. पण त्यावेळी MPSC करणारे मुलंच होते जे त्या दिदीला बहिणीला वाचवण्यासाठी गेले.
इतर लोक फक्त बघत होते. त्यामुळं ह्या मुलांच्याकडे ओझं म्हणून न बघता त्यावर टीका करू नका असं मला सांगायचं आहे लोकांना. माझं नाव प्रशांत बालाजी पोशेट्टी. मी नांदेड जिल्ह्यातला आहे. मुक्रांबाद माझं गाव आहे. तिथून त्यानंतर मी 11वी 12वी माझं लातूर येथे शाहू कॉलेज इथे झालेलं आहे. परत माझं इंजिनिअरिंग हे मुंबई इथून झालेलं आहे VGTI कॉलेजमधून. त्याच्यानंतर मी 2018चा पासआउट आहे. 2018च्या पासआउट नंतर मी MPSC UPSC करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मी पुण्यात आलो आणि सदाशिव पेठेमध्ये मग मी अभ्यासाला लागलो पुण्यामध्ये. MPSC प्रिपरेशन करत असताना एकतर आपलं सिलेबस समजणं फार महत्त्वाचं आहे. एक पहिल्यांदा की आपलं सगळं सिलेबस पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं सिलेबस कसं आहे त्यासाठी मग आयोगाच्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन कसे येतात ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तेव्हा आपण नेमकं ते पॅटर्न कसं आहे किंवा आयोग कसा प्रश्न विचारतो ते मग ते समजल्याच्या नंतर अभ्यास करणं. म्हणजे अभ्यासावर सगळ्या गोष्टी अभ्यासावर डिपेंड नाही. तिथं तुमचा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे फार महत्त्वाचं आहे. मुलं जे की फार लॅग होतात तिथं की ॲनालिसिस करत नाही क्वेश्चन पेपरचा, तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तेच मग आधी जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो मग काय करावं हे मार्गदर्शन राहत नाही. मग मार्गदर्शनात मग आपण काय केलं पाहिजे, मग कोणीतरी असं जो व्यक्ती आपलं योग्य मार्गदर्शन करेल जो की सिलेक्टेड आहे मग त्यांच्यापाशी जायचं, त्यांच्यावर मार्गदर्शन घ्यायचं नेमकं. मग आता याच्यात पण 1-2 पैलू आहेत. मग आपण क्लास लावला पाहिजे नाही लावला पाहिजे. आता इथं आल्यानंतर आपलं कन्फ्यूज होते. मग माझं एक म्हणणं आहे की आपण सगळे सामान्य बॅकग्राऊंड किंवा आपलं त्या लेवलचं अंडरस्टँडिंग नसते म्हणून एक बेसिक म्हणून आपण एखादा क्लास जॉईन केला पाहिजे किंवा बेस्ट म्हटलं तर मॉड्यूल वाईज क्लास लावले पाहिजे. जसं की एखाद्या विषयानुसार क्लास लावले पाहिजे आणि ते क्लास लावून मग आपण थोडं अभ्यासाचं प्रिपरेशन केलं पाहिजे. स्टार्टिंगला थोडं अवघड जाईल पण एक 5-6 महिने गेल्याच्यानंतर आपल्याला बऱ्या गोष्टी कळतात. आणि विशेष म्हणजे मग अभ्यास करणं आणि कॉन्स्टंट त्याच्यावर राहणं हे गरजेचं आहे. आता प्रवासामधला सर्वात चांगला म्हणून म्हणजे रिझल्ट लागला तो दिवस. त्या दिवशी सगळे एकत्र म्हणजे आम्ही सेलिब्रेट केलं. बाहेर गुलाल वगैरे झालं, सगळे फटाकडे वगैरे. परत एवढे जणांची कॉल आली त्या दिवशी की मागच्या 7-8 वर्षात कोणाचं एवढं बोलणार पण सगळ्यांनी कॉल करून विचारलं, फोन वगैरे झाले, सगळ्यांना रिझल्ट वगैरे विचारला. तो भारी क्षण होता जो रिझल्ट लागला त्या दिवशीचा. ते सगळे इमोशनल झालेले एकदम. कारण वेळ पण तसा भरपूर गेला म्हणजे प्रिपरेशनमध्ये. त्यानंतर हा रिझल्ट आला म्हणजे त्यांचं पण चांगलं म्हणजे एकदम फार खुश आहेत आता घरचे सगळे. प्लॅन बी फार गरजेचं आहे का की दरवर्षी आता बघा आता यावर्षी 600 जागा होते. दरवर्षी 600 जागा येत नाहीत, 200-300 जागा येतात. त्यासाठी 3.5 लाख फॉर्म येतात जवळपास 2.5-3.5 लाख. त्या 3.5 लाख म्हणजे आपला 600 यायचं आहे आणि दरवर्षी 700 जागा जरी भरल्या स्पर्धा खूप आहे. मग तो प्लॅन राहिलाच पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा असं आहे की असं की हुशार मुलं झालं असं नाही. इथं कोणी पण होऊ शकते. त्यासाठी तुमचा एक प्लॅन रेडीच पाहिजे आणि तुम्ही एक कॉन्फिडन्स नाही या आणि अभ्यास करा. झालं नाही तर नाराज होणार नका. परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही. जो योग्य निर्णय ते 2-3 वर्षातच आपण व्यवस्थित अभ्यास करायचा. झालं नाही तर एक प्लॅन बी करून मग तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे जाऊ शकता. जाऊ की राजमा दुसरं डब्बू मिरची की कसं स्पर्धा परीक्षेमध्ये आता बरेच जण कसं मोटिवेशनल व्हिडिओ ऐकून येतात की आपण पण फक्त असं होऊ शकतोय मग ह्या मार्गदर्शनाने आलेले आहेत पण ॲक्च्युली त्यांना त्यांची कॅपॅसिटीज माहीत नाही की आपण नेमकं आपण करायचं काय किंवा सगळ्यासोबतच तसं होईल असं नाही ना. त्याच्या अभ्यासाच्या काळामध्ये नेमकं काय करायचं काय नाही कुठंतरी मार्गदर्शन भेटलं असते जे प्रत्येकाला भेटत नसते. मग त्यांनी पण ते सांगायला पाहिजे की काय करायला पाहिजे काय सोडायला पाहिजे किंवा नेमकं इथं येण्यापूर्वी आपण आपलं काय तयारी राहिली पाहिजे हे गोष्टी सांगायला पाहिजे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकजण न येता एक आपल्याला पोटेन्शियल ओळखून आपण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलं पाहिजे. हां मित्र तर गरजेचं आहेत कारण आपल्याला स्पर्धा परीक्षा करताना कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून गावाकडे जावं. आणि कारण ही परीक्षा असे आपण 4-5 वर्ष घालतो याच्यामध्ये आणि त्या काळामध्ये फार डिप्रेशन पण येते मध्ये सहज परीक्षा असली आपण एकमेकांना डिस्कस करतो. आम्ही कायदे आमच्या परीक्षेच्या वेळेस आम्ही कायदे किंवा ॲक्ट असं डिस्कस करत यायचो.
लायब्ररीतून इकडं एवढं करून पण काय उपयोग नाही. नुसता अभ्यास 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 करून काय आला हो काय. अरे WCDची चर्चा करत बसले आता आम्ही. व्हिडिओ बघितला तेव्हा ग्रुपवर आलेला. तुझा काय फायदा एवढं कासायचं आता परत एक्झाम घेणार म्हणतात. बेड हा जो बेड आहे या बेडला आम्ही बोधी बेड असं नाव दिले. म्हणजे जसं बोधी वृक्षाखाली गौतम बुद्धांना एक ज्ञानप्राप्ती झाली होती तसं ह्या बोधी बेडवर आम्हाला सगळ्यांना ज्ञानप्राप्ती होत्या वेगवेगळ्या प्रकारची. जगातल्या प्रत्येक विषयावरची जी गहन चर्चा या ठिकाणी चाललेली असत्या. एकमेकांचे व्ह्यूज एक्सचेंज होणे. युक्रेनच्या युद्धापासून ते GDP आणि आत्ताचा बजेट ह्या सगळ्या गोष्टीवर इथं डिस्कशन होत असते. आता दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे. त्यानंतर म्हणजे इथं सकाळच्या सत्राचा एक समाप्ती होते. जेवणानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर एक अर्धा तासाचा गॅपनंतर आम्ही पुन्हा आता लायब्ररीत जातो. लायब्ररीत गेल्यानंतर मग संध्याकाळी आता रात्री 8पर्यंत अभ्यासच केला जातो. 8 नंतर मग बाहेर मेसमध्ये जेवण होऊन पुन्हा लायब्ररीमध्ये जातो. त्यानंतर 11च्या दरम्यान आम्ही पुन्हा मग रात्री येऊन झोपतो आणि पुन्हा मग सकाळपासून जे डेली आपलं स्केड्यूल आहे त्या पद्धतीनं केलं जातं. चला लायनर पण बऱ्याच वेळा कसं होतं आपल्या घरच्यांचा आईवडिलांचा पूर्ण विश्वास असतो आपल्यावर. आपण काय करतो हे आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने माहीत असतो. आपला रिझल्ट कधी 1 मार्कात जातो, कधी 2 मार्कात जातो, कधी मेन्सचा रिझल्टच एवढ्या कमी फरकाने जातो. असं माझ्यासोबतही बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण ह्याच गोष्टी समाजाला, आपल्या मित्रमंडळींना, बाहेरच्या ज्या किंवा आपल्या पाहुणेबाई नातेवाईक यांना माहीत नसतात. पण त्यांना काय वाटत असतं की हा बाहेर राहतोय, पैसा खर्च करतोय, एवढं इन्व्हेस्टमेंट होतोय आणि याच्याकडून अजून काहीच आउटपुट नाही आहे. किंवा ह्या उलट सुद्धा असतो की काही जणांच्या खूपच अपेक्षा असतात. त्या गोष्टींचा थोडा कधी कधी त्रास म्हणता येणार नाही पण बर्डन येतं. किंवा कधी कधी वाटतं की बाबा आता काय म्हणजे सोडून द्यावं आणि दुसरी एखादी नोकरी बघावी. अशा मोठ्या सिटीत आम्ही पहिल्यांदाच आलो. पहिल्यांदा आल्यानंतर इथलं थोडं काय म्हणतो चकाचौंध असतं. मोठी सिटी, अनेक गोष्टी नवीन कराव्याशा वाटतात. पुण्यासारख्या ठिकाणी इथले नाईट लाईफ असते. काही म्हणजे मुलं पार्टीज वगैरे अटेंड करत असतात. महागडे गोष्टी घेणं असतील, चैनीच्या वस्तू आपण म्हणतो. आपण ज्या परिस्थितीतून आलो आहे म्हणजे माझे वडील स्वतः शेतमजूर आहेत, आईसुद्धा अंगणवाडीमध्ये काम करते आणि मी सुद्धा काही काम करत शिकत म्हणजे क्लासेस वगैरे घेत शिकत करून इथंपर्यंत आलो. मग त्यानंतर अशा गोष्टी मग आपल्याला मॅटर नाही करत की आपलं ध्येय काय आहे. एकदा आपल्या नजरेसमोर असलं, लक्षात असलं तर बाजूनं येणारे जाणारे असे वाहणारे प्रवाह असतात ते टच होऊन जात असतात. पण त्याकडं इग्नोर करण्याची शक्ती आपल्याला ही स्पर्धा परीक्षा एवढी देत असते. चल गुड नाईट. सकाळी उठो. चल बाय. झोपलाय लवकर झोपलाय की बंद करू. श्री स्वामी समर्थ.